इथे आलो आहे, जर आपला योगदान या इलेक्शन मध्ये कशा पद्धतीने राहिला पाहिजे आणि देशाकरिता योगदान आपण कशा पद्धतीने केला पाहिजे त्याकरिता आज आपण या सभेमध्ये उभे आहोत। या जिल्ह्यामध्ये मोठे मोठे नेत्यांना यावं लागून राहिलं आहे विरोधी पार्टीच्या। हा सगळं क्रेडिट अगर जर कोणाला जात असेल तर माझी अमरावतीची जनतेला आणि माझे मोदीजींच्या नावाची, कारण एवढी मोठी भीती आहे माझ्या मोदीजींच्या नावाची की महाराष्ट्राचे 50-50 वर्षाचे इतिहास ठेवणारे नेत्यांना नवनीत राणा आणि कमळ चिन्ह हा अमरावतीत पडलं पाहिजे, त्याकरिता त्यांना अमरावतीमध्ये यावं लागून राहिलं आहे। अरे तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, अमरावती में क्या खिलेगा? एक बार सगळे महिलांचे हात खूप फ्लेक्सिबल असते बरं। अमरावती में क्या खिलने वाला है? तर मी आपल्याला काही मुद्दे सांगणार आहे। मी आपल्या जिल्ह्याची सून म्हणून, आपली लेख म्हणून या जिल्ह्याच्या या क्षेत्राच्या गेल्या 11-12 वर्षापासून प्रतिनिधित्व नाही पण एक परिवार म्हणून मी माझा संघर्ष या जिल्ह्यासाठी केला आणि गेल्या 5 वर्षापासून या जिल्ह्यासाठी रक्ताचा पाणी कशाला म्हणते आणि प्रत्येक गोष्टी माझ्या जिल्ह्याची इथून ते पार्लमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या पद्धतीने मी केलं आहे। मागे 5 वर्षापासून जे विमानतळाचा मुद्दा खूप मोठा सगळ्यांना अपेक्षित होता की विमानतळ माझे अमरावती जिल्ह्यात झाला पाहिजे, ते येणारे काही महिन्यामध्ये अमरावतीमध्ये विमानतळ उडताना आणि विमानतळाचा प्रवास करताना माझी अमरावती पाहणार आहे। ते काम या जिल्ह्यासाठी आपण कमवलेली आहे। अरे देशामध्ये जेव्हा 7 टेक्सटाईल पार्क घोषणा झाल्या, किती 7 टेक्सटाईल पार्क घोषणा झाल्या, त्यापैकी एक महाराष्ट्राला टेक्सटाईल पार्क भेटली आणि त्यापैकी एक महाराष्ट्र म्हणजे अमरावतीमध्ये ते टेक्सटाईल पार्क आपण आणली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्या टेक्सटाईल पार्क मध्ये 11,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि 2 ते 3 लाख लोकांना त्या कंपन्यांमध्ये रोजगार लागणार आहे। अरे खासदार म्हणजे काय असते, खासदाराचे काम काय असते? ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षापासून केंद्राच्या मोठे मोठे योजना माझे गोरगरीब भाऊ बहिणीपर्यंत पोहोचवण्याचं काम या खासदाराचं आहे। निराधाराचा पगार, श्रावण बाळाचा पगार, मतिमंद, हँडिकॅप जेवढेही वर्ग या लोक होते 2019च्या पहिले त्यांना महिन्याचे फक्त 600 रुपये भेटत होते। किती? फक्त 600 रुपये। आज देशाच्या प्रधानमंत्रींनी गोरगरिबांची मातीमध्ये काम करणारे, रक्ताचा पाणी शेतामध्ये करणारे गोरगरिबांची आवाज ऐकली आणि ते 600 पासून आपण 1200 रुपये केंद्राकडनं करून आणले आणि राज्याकडनं त्याला 1500 रुपये मंजुरी करून आणली आणि आज श्रावणबाळ, निराधार, मतिमंद, हँडिकॅप लोकांना महिन्याचे 1500 रुपये त्यांना पगार म्हणून, एक सन्मान म्हणून, एक मदत म्हणून आमचे सरकारकडनं भेटत आहे। असेही बरेचसे सरकार या राज्यांनी पाहिलेल्या 33 महिन्याची सरकारमध्ये परवा येऊन गेले। असा जर्नली तर कधी त्यांनी मातोश्री सोडली नाही। 33 महिने ज्या मुख्यमंत्रींनी मातोश्रीचे बाहेर पाय ठेवला नाही, आज त्यांना अमरावती यावं लागलं। 5 टर्म ज्यांचा खासदार होता, 5 टर्म ज्या पक्षांनी या अमरावतीचा प्रतिनिधित्व केला, त्यांनी साधी मांग सुद्धा महाआघाडीला केली नाही की अमरावती हा आमचा उमेदवार आम्हाला पाहिजे आणि त्याकरिता अमरावतीची सीट आम्हाला द्या। त्यांना माहित आहे जो व्यक्ती 33 महिन्यामध्ये अमरावतीमध्ये ज्यांनी पाय नाही ठेवला त्यांना अमरावतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला पाय ठेवू देणार नाही। त्या भीतीने, त्या भीतीपोटीने त्यांना अमरावतीचं उमेदवार मागितला नाही आणि दुसऱ्या उमेदवारासाठी प्रचाराला मात्र अमरावतीमध्ये नक्की ते आले। माझं काम आहे फक्त विकास करणं। बरेचसे लोक येतात आहे, बरेचसे लोक टीका टिप्पणी करताय, पण मी माझे कामावर एवढी एकनिष्ठाहून, इमानदारीने आणि डेडिकेशननी या जिल्ह्यासाठी काम करत आहे तर मला कोणाचेही टीका टिप्पणीचं उत्तर देण्याची गरज नाही। त्यांची पातळी ते खाली करत आहे। मी माझी मर्यादा आणि अंबानगरीची सून, अमरावती नगरी, अमरावतीची सून म्हणून मी माझी मर्यादा, माझी संस्कृती कोणाही समोर झुकू देणार नाही
आणि वाया जाऊ देणार नाही आणि आपले शब्दाचा बेशब्द होऊ देणार नाही आणि तीच संस्कृती मी पार पाडत आहे। आणि त्याच्याबरोबर सिर्फ राम ही राम होगा, सिर्फ रवीजी 33 महिन्याची सरकारमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेजींची सरकार होती, या जिल्ह्यामध्ये दोन मिनिस्टर होते। किती? एक माझी नणंदबाई कॅबिनेट मिनिस्टर, नणंदबाई मिनिस्टर कॅबिनेट, आणि दुसरे माझे मोठे बंधू, माझे मोठे भाऊ दादा, ते राज्यमंत्री होते। आणि त्यावेळी 33 महिन्याची सरकारमध्ये अमरावतीमध्ये पहिल्यांदा मी 12 वर्षामध्ये पहिल्यांदा वाद होताना आणि राईट्स होताना एकमेकाचे समाजामध्ये भांडण लावण्याचं काम या जिल्ह्यामध्ये कोणी केला असन तर ते 33 महिन्याची सरकारमध्ये या दोन्ही कॅबिनेट आणि राज्यमंत्री असताना हे सगळी गोष्टी माझी अमरावतीमध्ये घडली। सगळ्यांना आठवते उमेश कोल्हे प्रकरण? आठवतात काय? किती लोकांना उमेश कोल्हे प्रकरण आणि उमेश कोल्हेंचे योगदान, आपले समाजाला घेऊन आपले धर्माबद्दलचे प्रेम, जे आदर, जे प्रचार प्रसार ते करत होते म्हणून त्यांचा गळा कापण्यात आलं, तेव्हा बेरेमीने त्यांना मारण्यात आला। आणि तेव्हा हा दोन्ही मिनिस्टर माझी नणंदबाई आणि माझे मोठे दादा यांनी म्हटलं पोलीसवाल्यांना फोन करून की म्हणे तुम्ही काहीच करू नका, फक्त चोरीचा केस म्हणून एक केस दाखल करून हा सोडून द्या आणि चौकशी लावून घ्या, त्याच्यानंतर कोणालाही अटक करू नका। अरे मी माझे नणंदबाईला आणि दादाला सांगते, तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना आमचे हिंदू विचारवर चालणारे जे लोक होते त्यांना जेव्हा लोक त्यांचा गळा कापून चालत होते तेव्हा तुम्ही तुमचे राजनीती पोळ्यात सेकत होते। अरे नवनीत राणा विचारधारासाठी काम करणारी आहे। आता कोणताही कोल्हे प्रकरण माझी अमरावतीमध्ये आम्ही होऊ देणार नाही, एवढा शब्द मी माझ्या लोकांना देते। माझी अमरावतीमध्ये लोक म्हणतात की मेलघाटची नवनीत राणाला खूप प्रेम आहे। हा, मला खूप प्रेम आहे। माझे आदिवासी, गवडी समाज, गवळण समाज, मागासवर्गीय समाज जेवढाही मेलघाट मध्ये राहते त्यांना त्यांची प्रत्येक फॅसिलिटी मेलघाट पर्यंत पोहोचली पाहिजे, त्याकरिता नवनीत राणा त्यांच्यावर प्रेम करते। माझे गोरगरिबांच्या डोक्यावर छत झाली पाहिजे, त्याकरिता नवनीत राणा महिलांसोबत प्रेम करते। महिलांना, प्रत्येक महिलांना घर भेटले पाहिजे, त्याकरिता इथून ते केंद्र आणि राज्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करत आहे। आणि आमच्या मोदीजीने त्या दिवशी सभामध्ये स्पष्ट सांगितलं की एकही महिलांना बेघर आम्ही राहू देणार नाही आणि येणाऱ्या भविष्यामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त महिलांना त्यांचे डोक्यावर छत भेटणार, ती सरकार आपल्याला हवी आहे। बरेचसे लोक येतात आहे, बोलतात आणि चालले जातात आहे। हा काही नगरसेवकचे इलेक्शन नाही आहे, हा काही ग्रामपंचायतचे इलेक्शन नाही आहे, हा काही विधानसभाचे इलेक्शन नाही आहे, हा काही एमएलसीचे इलेक्शन नाही आहे। हे इलेक्शन देशाकरिता खूप महत्वाचं आहे। अरे असेही सरकार आम्ही पाहिले की 33 महिन्यामध्ये जेव्हा मी बोलली हनुमान चालीसा पठण करतो म्हणून तर मला जेलामध्ये टाकलं, मुंबईचे जेलमध्ये टाकलं। तर मी त्यांना प्रश्न करते, हनुमान चालीसा मुंबईमध्ये वाचायची नाही तर पाकिस्तानमध्ये वाचायची काय? देखो ये भी पॉसिबल है बरा, पाकिस्तान में भी हनुमान चालीसा पठन करना ये संभव है, क्योंकि जब तक रहेगा मोदी जी, जब रहेंगे अमित शाह जी, तो पाकिस्तान में भी, और पाकिस्तान को ठंडा करने का काम भी सिर्फ यही 2 व्यक्ति ने किया है। जब से मोदी जी और अमित शाह जी ये देश में है तब से पाकिस्तान की आवाज देश में नहीं आई है, भारत में नहीं उनकी आवाज चलने दी हमारे मोदी जी ने और अमित शाह जी ने। तो आने वाले समय में इस देश में
और आजू बाजू के देशों में भी सबसे ज्यादा जोर पाकिस्तान पे रहेगा कि पाकिस्तान में आने वाले समय में हमारा हनुमान चालीसा वो हो सकता है। तो अमित शाह जी के वजह से 370 जब कलम लगाया था तो ओबीसी ने बोला कि 370 हटा ही नहीं सकता, 370 को हटा ही नहीं सकते, 370 हटा तो खून की नदियां बहेंगी। ना ही अमित शाह जी ने खून की नदियां बहने दी, ना ही अमित शाह जी ने कश्मीर के लोगों को प्रॉब्लम में आने दिया। जो पत्थरबाजी होती थी उसे भी रुकाने का काम अगर कोई इस देश में किया है तो हमारे देश के गृह मंत्री ते अमित शाह जींनीच केला आहे। कोणामध्येही एवढी दम नव्हता की 370 हटू शकला असता। अरे कश्मीर हा भारताचा अंग आहे ज्याला जोडण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे देशाचे आदरणीय गृहमंत्रीजींनी केला आहे। मी माझ्या जिल्ह्यासाठी एवढीच विनंती करेन, जेवढेही नेते देवेंद्र फडणवीस जी, आमचे एकनाथ शिंदे जी, अमित शाह जी, येणाऱ्या भविष्यामध्ये मी माझ्या लोकांना, गोरगरिबांना ज्यांच्या हाती रोजगार नाही त्यांना एवढाच शब्द देते की हे 2024च्या इलेक्शन तुमचे अमरावतीकरांसाठी, आपल्या अमरावतीकरांसाठी, आपली येणारी पिढीसाठी, आपले शेतकऱ्यांसाठी, आपले शेतमजदूरांसाठी, आपले बेघर असणारे महिलांचे डोक्यावर छत आणण्यासाठी हा इलेक्शन खूप महत्त्वाचा आहे। किती लोकांना असं वाटते की 2024 मध्ये परत आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बनले पाहिजे? त्यांनी हात वरती करून सांगा मला। मोदी की गारंटी है, मोदी जी की गारंटी है कि महिलाओं के सर पे घर मिलेगा। मोदी जी की गारंटी है कि इस देश में रहने वाला युवा जो बेरोजगार है उनके हाथों में रोजगार मिलेगा। मोदी जी की गारंटी है कि किसान को सम्मान निधि से लेकर नुकसान भरपाई से लेकर हर वो मदद की जाएगी जिससे किसानों को आने वाला भविष्य उनका मजबूत होगा। मोदी जी की गारंटी है कि आदिवासी क्षेत्र में रहने वाले मेरे भाई बहनों को उनके घरों में व्यवस्थित लाइट और पानी पुरोठा ये हो, ये मोदी जी की गारंटी है। अरे मोदी जी के गारंटी पे क्या आप प्रश्न चिन्ह उठाते हैं? देश में जब फक्त 72 एअरपोर्ट होत्या तर आज 10 वर्षामध्ये त्याला 150 एअरपोर्ट बनवण्याचे काम आमच्या देशाचे प्रधानमंत्रींनी केलेलं आहे। या मुंबई महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेव्हा फक्त 5 मेट्रो चालायची, आज तिथे 20 मेट्रो पेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी आमच्या या देशामध्ये झालेली आहे। 0 वंदे भारत होत्या, आज ते 11 भारत वंदे भारत पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन आपल्या पूर्ण देशामध्ये चालू आहे। 450 फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 75 वर्षामध्ये होत्या, आज 700 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आमच्या देशामध्ये निर्माण झालेले आहे। इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्ट करत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर 10 वर्ष, अरे एवढा मोठा गड्डा पाडला ना म्हणा 75 वर्षामध्ये काँग्रेसनी। किती मोठा गड्डा पाडलाय? शेतकऱ्यांना मागे ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस सरकारने केली आहे। मोदीजीने तर त्यांचा सम्मान वाढवण्याचं काम या देशामध्ये केलं आहे। जेवढे माझे शेतकरी शेतमजदूर लोक इथे उपस्थित आहे, तुम्ही काळजी करू नका, कारण त्या दिवशी देवेंद्र फडणवीसजींनी एक शब्द आम्हाला दिलं की जेवढे लोकांचं नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळे आणि संत्र्याचं, कपासचं, सोयाबीनचे जे भाव आम्ही दोन्ही वस्तूसाठी भेटत नाही त्याच्याकरिता आपण 4000 कोटी रुपये साइड मध्ये ठेवले आहे। ज्या दिवशी आचारसंहिता संपन त्या दिवशीपासून त्याचं वितरण आपण सुरू करणार आहे। ते शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारी सरकार म्हणजे आमची देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांची सरकार जे राज्यामध्ये आहे ते पाठीशी आहे। पण त्याच्या सोबत या देशावर बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्याची काळजी करत आहे त्याकरिता
आपण सगळ्यांना मतदान देशाचे हिताकरिता करायचं आहे कि नहीं? सभी को पानी पिलाओ भाई। पहिले माझे लोकांना पाणी पाजा, मग जेवढे ऑपोजिशनचे लोक आहेत हे लोक त्यांना पाणी पाजतील। आणि मी आपल्याला फक्त माझे मायबापांना, सगळ्यांना, महिलांना, माझे युवक मंडळीला, बुजुर्गांना एवढीच विनंती करीन की या मतदारसंघाची लेक आणि या मतदारसंघाची सून म्हणून गेल्या एवढे वर्ष मी संघर्ष करत आहे। 5 वर्ष या जिल्ह्याचे लोकांची मी मान खाली होऊ दिली नाही आणि एवढा शब्द मी नक्की देते एक सून म्हणून की येणारे 5 वर्ष सुद्धा मी माझे लोकांची मान खाली होऊ देणार नाही। एवढा शब्द मी माझे मतदारांना, माझे परिवारांना, माझे सासरवाडींना एवढा शब्द मात्र मी नक्की देते। आणि किती लोकांना वाटते की मी 2024 परत एकदा खासदार म्हणून त्या पार्लमेंट रिप्रेझेंट केलं पाहिजे, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या। जब तक खून में ये भगवा है, जब तक खून में ये भगवा है, नवनीत राणा किसी के सामने झुकने वाली नहीं है। आणि लोक काही म्हणतात की कोणी कॉम्पिटिशन आहे, जोपर्यंत या भगवाचा रंग फिक्का पडत नाही तिथपर्यंत या भगवा समोर कोणाचाही रंग चढू शकत नाही। म्हणून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करीन की ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई आमचे विचारधारांची लढाई आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे हिताकरिता आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे शेतकऱ्यांचे हिताकरिता आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या महिलांचे डोक्यावर छत आणण्याकरिता आहे। ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे युवकांचे रोजगारासाठी आहे। ही लढाई तुमची आणि माझी नाही, या देशाचा हिंदुस्तान नाव शेवटचे टोकापर्यंत जिवंत राहिला पाहिजे, ही लढाई त्याकरिता आहे। म्हणून आपल्याला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की येणारे 26 तारीख आपल्या सगळ्यांना आपला जोर लावून मेजॉरिटी वोटनी आपण सगळ्यांनी मतदान करावी। आणि जेवढेही महायुतीचे जेवढेही पदाधिकारी, नेते सगळे या मंचावर उपस्थित आहे, सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद करते की आपले उपस्थितीने आम्हाला खूप मोठा धीर भेटते की आम्ही ज्या महायुतीचे उमेदवार म्हणून या क्षेत्रामध्ये मी लढत आहे, पहिल्यांदा कमळ हा सिंबल आमच्या अमरावतीमध्ये आला आहे आणि त्याच्या सोबत आपण सगळे ताकदीने काम करत आहे। त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते। आणि एकदा जय श्रीराम, अरे जय श्रीराम। सिंबलचा नंबर काय आहे? माझ्या देशाचे प्रधानमंत्रीचा नंबर एकच, देशाचे प्रधानमंत्री एकच नंबर, माझी अमरावतीकर। आणि अमरावतीच्या विकासाचा नंबर, आपले कमळाचं मत कोणत्या नंबरवर होणार आहे? खूप खूप धन्यवाद। आणि सगळे पत्रकारांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद करते। पोलीस डिपार्टमेंट सगळी उन्हात तानात सिक्युरिटी देतात, त्यांच्याही डिपार्टमेंटच्या प्रत्येक व्यक्तीचा मनापासून खूप खूप धन्यवाद करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपण जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूया। काही क्षणातच ते मंचावर येतील। ताई, आपण सांगितलं नवनीत ताई कि जब तक भगवा है तब तक ताई को कोई कुछ नहीं कर सकता, क्योंकि भगवे की ताकत है वैसी। भगवे की ताकत के आगे ब्रह्मांड भी सर झुकाता है, भगवा की ताकत के आगे ब्रह्मांड भी सर झुकाता है।
सुबह शाम सूरज भी भगवा ओढ़कर आता है। जय श्री राम। यही भगवा रक्षक हमारी ताई है और उनके पीछे चट्टान के जैसे खड़े हैं हमारे भाई दिलदार माननीय आमदार रविभाऊ राणा। रविभाऊंना विनंती करतो या ठिकाणी आपले त्यांनी मनोगत व्यक्त करावं। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज या ठिकाणी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब आपल्या अमरावतीमध्ये येत आहे। त्यांचं अमरावतीकरांच्या वतीनं जोरात स्वागत झालं पाहिजे। टाळ्या वाजवून हात वर करून सगळं त्यांचं स्वागत करा की ते अमरावतीमध्ये या ठिकाणी आपल्याकडे येत आहे। कारण की आज देशाचे गृहमंत्री या ठिकाणी येत आहे खासदार नवनीत राणांच्या प्रचारासाठी, त्यांना आशीर्वाद द्यासाठी। आणि या ठिकाणी आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी येत आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या ठिकाणी येत आहे। थोड्याच वेळामध्ये त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। या ठिकाणी आदरणीय मंच, मी सगळ्यांचे नाव घेणार नाही, मला 2 मिनिटं बोलायचं आहे, पण या ठिकाणी सगळ्यांना मी आशीर्वाद घेतो, वंदन करतो आणि स्वागत करतो सगळ्यांचं। आणि आपल्याला या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान जी ही लढाई लढत आहे आणि ही लढाई देशाच्या हितासाठी, देशाच्या भविष्यासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाचे पंतप्रधान ज्या ताकदीने उभे आहे आणि त्यांच्या विरोधात अनेक बेमान नेते त्यांच्या विरोधामध्ये उभे आहे। आणि या सगळ्यांना हिशोब करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मूठ बांधावं लागेल की पहिले देशाचे पंतप्रधान असे आहे की जे म्हणतात कि देश मेरा परिवार है और ये परिवार मेरी ताकत है और परिवार के लिए मुझे काम करना है। हे देशाचे पंतप्रधान मोदी जी म्हणतात की प्रत्येक गरिबांना, शोषितांना, महिलांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, अंधांना, अपंगांना, मतिमंदांना, गोरगरीब सगळ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान मोदी जी ताकदीने उभे आहे। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यामध्ये कमळ चिन्हावर नवनीत राणा उभे आहे। मी अमरावती जनतेच्या वतीनं देशाचे पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो। त्यांनी नवनीत राणांना उमेदवारी दिली आणि या ठिकाणी अमरावती जिल्ह्याची देशाची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं कालच या ठिकाणी एका व्यक्तीने तमाशा केला आणि तो तमाशखोर कोण आहे तुम्हाला माहित आहे। अरे आज मी तुम्हाला खुल्या मंचावर सांगतो की देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अचलपूरला ग्राउंड मिळत होतं, ती परमिशन युवा स्वाभिमान पार्टीच्या नावाने होती। जेव्हा मला जिल्हा अधिकारी पोलीस विभागाचा फोन आला की त्यांच्या पोलीस प्रोटेक्शनच्या हिशोबाने ते ग्राउंड त्यांना द्यावं लागेल, 1 मिनिटात राहुल गांधीला मी ते ग्राउंड दिलं। 1 मिनिटात, कुठं कवडीची बातमी सुद्धा नाही आहे। या ठिकाणी सांस्कृतिक भवन मध्ये आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची सांस्कृतिक भवन मध्ये सभा होती, तिथे सुद्धा युवा स्वाभिमान पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होता, तो रद्द केला आणि ते हॉल त्यांना द्यायला लावलं प्रशासनाने। आम्हाला मागे घ्यावं लागलं। का घ्यावं लागलं? अगर देशाचं एखादं नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा
प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून, व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला माघार घ्यावी लागली तर शांतपणे माघार घेतली पाहिजे. ते आम्ही काम केलं. अरे आज देशाचे गृहमंत्री ज्या देशाला दिशा दाखवतात, या देशाला महत्वाचे निर्णय घेऊन या जनतेला न्याय द्यायचं काम करतात, असे देशाचे गृहमंत्री आपल्या अमरावतीमध्ये येत आहे. ज्यांनी खऱ्या अर्थानं, मला त्यांना खऱ्या अर्थानं सलाम करावं वाटते, नमन करावं वाटते. जेव्हा 33 महिन्याची सरकार होती तेव्हा उद्धव ठाकरे सीएम होते. अमरावतीमध्ये जेव्हा दंगे झाले तेव्हा तुम्हाला माहित आहे आपल्या सगळ्यांची परिस्थिती काय होती. तेव्हा हे दोन्ही तिवसा मतदारसंघाचे आमदार आणि अचलपूर मतदारसंघाचे आमदार, या ठिकाणी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतो, आदरणीय उपमुख्यमंत्री यांचं सुद्धा स्वागत करतो, अभिनंदन करतो की हे दोन्ही वाघ या महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करताय. यांना अमरावतीच्या वतीने अभिवादन करतो, स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना हे सांगतो की जेव्हा 33 महिन्याची सरकार या महाराष्ट्रामध्ये होती तेव्हा विरोधी पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होते. आणि जेव्हा इथे दंगे झाले तेव्हा इथे कोणी मायबाप नव्हतं. तिवसा मतदारसंघाचे आमदार कुठे लपल्या होत्या, दिसत नव्हत्या. अचलपूर मतदारसंघाचा आमदार हे दोघेही मंत्री होते, कुठे गेले दिसत नव्हते. तेव्हा देशाच्या गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं आणि या ठिकाणी ज्या विशिष्ट जातीमुळे आपल्या सगळ्यांना त्रास होत होता तेव्हा ते आपल्यासोबत उभे राहिले आणि आपल्या अमरावतीला मदत केली. त्याचप्रमाणे कोल्हे प्रकरण, ज्या ठिकाणी कोल्हे हत्याकांड झालं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. या ठिकाणचे जे सीपी होते त्यांना फोन केला होता. या ठिकाणी तिवसा मतदारसंघाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून आणि अचलपूर मतदारसंघाचे मंत्री हे दोघेही मंत्री होते. तेव्हा फोन केला होता की कोल्हे प्रकरण हे रॉबरीच्या दिशेने तपास करा, हे रॉबरी मध्ये कन्वर्ट करा आणि रॉबरी मध्ये कन्वर्ट करून त्याची फाईल बंद करा. पण जेव्हा नवनीत राणा दिल्लीला गेल्या, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृहमंत्री अमित शाह साहेबांशी बोलले आणि त्यानंतर NIA ची टीम आली आणि टीम आल्यानंतर त्यांनी पुन्हा पर्दाफाश केला आणि पर्दाफाश करून 12 आरोपी आता जेलमध्ये आहे, त्या सलाखाच्या अंदर आहे आणि कोल्हे परिवाराला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. आणि ते गृहमंत्री देशाचे आपल्या अमरावतीमध्ये येत आहे आणि अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत जनके झालं पाहिजे. त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं पाहिजे की ज्यांनी अमरावतीला कठीण परिस्थितीमध्ये साथ दिला, आपल्याला मदत केली, ताकद दिली. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या भविष्यामध्ये काम करायचं आहे. आज या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्र्यांना मला मनापासून धन्यवाद वाटते की बाळासाहेबांच्या विचाराची सेना जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी जोपली, सांभाळली. आज साहेब ते उबाटाचे असे हाल आहे हो की काँग्रेसवाले त्यांना कुत्र्यासारखे वागवतात. एका मर्दाची सेना बाळासाहेबांच्या विचाराची आणि मर्द मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेबांचे विचार तुम्ही समोर घेऊन जाता. हा आम्हाला अभिमान आहे की या ठिकाणी तुम्ही बाळासाहेबांचे विचार कायम ठेवले, बाळासाहेबांची दिशा जी दाखवली ती कायम ठेवली आणि खरं हिंदुत्व घेऊन तुम्ही पुढे निघाले आणि मोदीजीच्या विचाराला ताकद देण्याचं काम केलं. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की बाळासाहेबांची खरी शिवसेना जी आहे ते एकनाथजी शिंदेसोबत आहे. खरा कार्यकर्ता जो आहे तो एकनाथजी शिंदेसोबत आहे. आज तुम्हाला माहित आहे संजय राऊत आले होते त्या दिवशी. साहेब, काँग्रेसच्या दरबारात जसे नाचतात लोक तसे संजय राऊत नाचत होते. त्यांची शैली अशी होती की मी तुम्हाला सांगतो की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जेव्हा माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा मी ते दुकान बंद करून टाकेल. पण आज काय हाल झाले, उद्धव ठाकरे म्हणतात की सोनिया गांधी आमच्या नेत्या आहे आणि हा 3 पट संजय राऊत हा म्हणतो
कि सोनिया गांधी राहुल गांधी ये देश के हमारे नेता है। अरे आज तुम्हाला सांगतो, जर बाळासाहेब असते तर संजय राऊतच्या कमळण्यात एक लात मारली असती आणि लात मारून त्याची हकालपट्टी पक्षातून केली असती। साहेब आपल्याला विनंती आहे, खऱ्या शिवसेनेसोबत हे किती जरी यांनी विनंती केली आम्हाला यायचं आहे, अशा लोकांना तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराच्या सेनेमध्ये घेऊ नका। हे बदनाम झालेले आहे, दागी लोक आहे, यांना ते सोनिया गांधीच्या दरबारातच राहू द्या, यांचा हिशोब ही जनता करणार आहे। म्हणून या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो की राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित आहे। मी या ठिकाणी महिलांना, ज्या माझ्या महिला आई बहीण या ठिकाणी उपस्थित आहे, मुख्यमंत्री साहेब सुद्धा उपस्थित आहे। मी साहेब यांना शब्द दिलेला आहे की 80,000 पेक्षा PR कार्ड आपण या अमरावती जिल्ह्यामध्ये दिले, शहरामध्ये दिले, पण येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये प्रत्येक गोरगरिबांना PR कार्ड द्यायचा आहे, हा मी तुम्हाला शब्द मागत आहे साहेब। शिंदे साहेब आणि देवेंद्र भाऊ की मी आपल्याला विनंती करताय की आमच्या महिलांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत आहे, पण त्यांना PR कार्ड नसल्यामुळं त्या सगळ्या वंचित आहे। तर माझी विनंती राहील, आचारसंहिता झाल्यानंतर पहिली बैठक लावून या सगळ्यांना PR कार्ड द्या आणि आपल्या हक्काचं घर मिळवून द्या, एवढी मी विनंती करतो। पाहिजे तुम्हाला हात वर करा, पाहिजे की नाही पाहिजे? सगळ्यांना पाहिजे ना? आणि तुमचे मी धन्यवाद मानेल की रेडिओ इग्नरच्या रेट प्रमाणे जे आपले प्रत्येक गोरगरिबाचे 1.25 लाख रुपये जे त्यांना भरा लागत होते ते तुम्ही माफ केले राज्य सरकारने। आता 1000 रुपयाच्या अंदर या गरिबांना PR कार्ड मिळते, हे सुद्धा एक मोठं काम राज्य सरकारने केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। या ठिकाणी अनेकदा तुम्ही काम पाहिलेलं आहे, हे जे उमेदवार आहे दोन्ही उभे, या दोन्ही उमेदवारांना एका साईडला ठेवा आणि नवनीत राणाला एका साईडला ठेवा। मला तुम्ही सांगा, दर्यापूरचा आमदार कधी या ठिकाणी 2 नेते आमचे बसले आहे, कधी त्यांच्याकडे एक पत्र सुद्धा दिलं नाही, कधी त्यांच्या समोर एक मीटिंग सुद्धा लावली नाही आणि विधानसभेमध्ये कधी तोंड सुद्धा उघडलं नाही। आणि दर्यापूरची जनता म्हणते हे पार्सल वापस घेऊन जा। जर त्या मतदारसंघातली जनता म्हणते पार्सल न्या, तर ते पार्सल दिल्लीला गेल्यावर काय दिवा लावणार आहे? काही दिवा लावणार आहे काय? दिल्लीला गेल्यावर दिवा लावणार आहे काय? म्हणून ते पार्सल विधानसभेपर्यंत तिथंच ठेवा, बाकी त्याची रवानगी आपण नंतर करू। म्हणून सगळ्यांना विनंती आहे। आणि एक अजून आहे उमेदवार ज्यांनी काल त्या तमाशा केला इथे, मी साहेब राहुल गांधीला ग्राउंड दिलं। मी या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते आणि त्या ठिकाणी आपले पवार साहेब आले होते, त्यांना मी हॉल दिला। माझा जो रिसिप्ट आहे, कुठलं नाटक केलं नाही, मी 1 मिनिटात दिलं। आणि त्यांनी जे काल नाटक केलं, त्यांचा उमेदवार जो आहे तुम्हाला माहित आहे, 12 वाजता झोपेतून उठते, संध्याकाळी अनार पडला तर ग्लासला ग्लास लावते आणि थोडी रात्र झाली तर जुवा खेळते। असे उमेदवार दिल्लीमध्ये जर गेले, त्या दिल्लीमध्ये या देशामध्ये पार्लमेंटमध्ये विद्वान लोक, अभ्यासू लोक आपल्या क्षेत्राचा एक आवाज उचलून क्षेत्राचा विकास करण्याच्या मागण्या करतात आणि मजबूत आवाज त्या ठिकाणी असला पाहिजे। आणि तो मजबूत आवाज 5 वर्ष तुम्ही नवनीत राणाच्या रूपामध्ये पाहिलेला आहे आणि जे विकास कामं मोदीजींनी या जिल्ह्याला दिले ते आयुष्यभर आम्ही विसरू शकणार नाही आणि आणखी पुढे नेण्याचं काम येणाऱ्या 5 वर्षामध्ये करू, हे आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी सांगतो। या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की आपण ज्या उमेदवाराचा आज यांच्या उपस्थित सगळ्यांच्या उपस्थितीत आपण सगळे या ठिकाणी या 24 तारखेला आज जे इथे प्रचार खतम होणार आहे त्याची सभा आहे। मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे की तुम्ही सगळे मिळून
आज आपल्याला या ठिकाणाहून अमित शहाजींचं भाषण ऐकल्यानंतर एकच काम करायचं आहे की 5 वर्ष ज्या ताकदीनं आम्ही काम करतो, ही सरकार ज्या ताकदीनं पाठीशी राहते, केंद्र सरकार जी पाठीशी राहते, या सगळ्यांसाठी 5 दिवस सगळ्यांना शेवटचे द्यायचे आहे. 5 दिवस सुद्धा राहिले नाही, आता 3च दिवस राहिलेले आहे. 3 दिवस तुम्हाला द्यायचे आहे. 3 दिवस तुम्ही द्या. मी तुम्हाला यांच्या साक्षीनं सांगतो, नवनीत राणा पूर्ण 5 वर्ष तुम्हाला देईन, हे वचन तुम्हाला मी या ठिकाणी देतो की 5 वर्ष तुमच्या सगळ्यांचे प्रश्न या ठिकाणाहून दिल्लीला घेऊन पूर्ण या अमरावती जिल्ह्याचं नाव उंच करेल, हा विश्वास मी तुम्हाला सांगतो. आणि ज्या लोकांनी मला दम दिला की रवी राणाला खलबत्त्यासारखं कुटतो, मी त्यांना सांगणार जेवढं कुटाचं आहे कुटून टाका. अरे उद्धव ठाकरे जेव्हा सीएम होते, त्यांनी नखापासून तर केसापर्यंत पूर्ण माझ्या चौकशा केलेल्या आहे. आता कोणती चौकशी बाकी राहिली नाही आहे. जे करायचं आहे ते करा. जिथपर्यंत ही जनता माझ्या सोबत आहे, माझ्या केसालाही धक्का कोणी लागू शकत नाही. म्हणून या ठिकाणी ज्या गोरगरिबांची ताकद, ज्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी जे माझ्या रक्तामध्ये आहे, त्या रक्ताने मी काम करील आणि शेवटच्या क्षणापर्यंत गोरगरिबांशी लढत राहील, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि पुनश्च या ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण सगळे मिळून नवनीत राणाला आशीर्वाद द्याल. हात वरत करून सांगा, आशीर्वाद देणार आहे ना? पक्का आहे ना? मोदीजींचे हात मजबूत कराल ना? आशीर्वाद द्याल ना? सगळे महिला तिकडे पूर्ण ताकदीने देणार आहे ना? हाच आशीर्वाद आपला सगळ्यांचा घेऊन नवनीत राणा दिल्लीला जाईल आणि आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडेल आणि आपल्या अमरावती जिल्ह्याला पुढे नेईल, एवढा विश्वास देतो. आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी विदर्भ बळीराजा प्रकल्प संघर्ष समितीचे भाऊ काही लोक आलेले आहे, माझे कार्यकर्ते जवळचे. मी विनंती करेल की आचार्य संपल्यानंतर एक आपल्याकडे बैठक लावू आणि त्यांना न्याय देऊ, एवढी मी विनंती करतो. धन्यवाद रवी भाऊ. माननीय खासदार नवनीतताई राणांना आशीर्वाद या ठिकाणी सगळेजण देतातच आहे. त्याचं कारण असं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये असा खासदार पाहिला नाही. समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत, धारणीतल्या आदिवासीपासून तर दलितांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या घरापर्यंत नेहमी त्या ठिकाणी हजर असणारा खासदार. आणि म्हणून या ठिकाणी हजारोच्या संख्येने आशीर्वाद आहे. आदरणीय देवेंद्रजी साहेबांना मी सांगतोय, साहेब या ठिकाणी बौद्ध मंडळी सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी भरपूर आहे. त्याचं कारण असं आहे की आपण अमरावतीवर जेवढं भरभरून प्रेम करता, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा आमच्या महाराष्ट्रासोबतच अमरावतीवर जेवढं प्रेम करता. साहेब मला माहिती आहे, दीक्षाभूमीच्या कार्यक्रमामध्ये विकास आराखडा म्हणून आपण 200 करोड जाहीर केलेत आणि 70 करोडचा चेक दिला होता. आमच्या अमरावतीला सुद्धा मोदीजींच्या बाबासाहेबांसाठी केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमासोबतच आपण आमचं स्वर्गीय रासू गवई साहेबांच्या स्मारकाला 20 करोड रुपये दिलेत आणि आमच्या भीम टेकडीसाठी सुद्धा 20 करोड रुपये दिलेत. साहेब ही जनता आपल्या प्रति कृतज्ञ आहे आणि म्हणून या ठिकाणी ते सुद्धा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. बांधवांनो, या ठिकाणी मुख्य पाहुणे लवकरच येणार आहेत आणि म्हणून मी आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी साहेब आपल्याला संबोधित करतील. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय जय श्रीराम. लवकरच या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांचं आगमन होत आहे आणि आज या सभेमध्ये
आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपल्या लोकप्रिय उमेदवार नवनीतताई राणा, अनिल बोंडेजी, प्रवीण पोटे पाटीलजी, रवी राणाजी, भारसाखळे साहेब, प्रतापदादा अडसळ, चेनुभाऊ संचेती, प्रभुदास भिलावेकर, रमेशजी बुंदिले, सुधाकरराव कोहळे, केवलरामजी काळे, अभिजितजी अडसूळ, निवेदिताताई चौधरी, सुरेखाताई ठाकरे, प्रबोधजी कोरडे, किरणताई महाले, जगदीशजी गुप्ता, जयंतजी डेहणकर, किरण पातुरकर, अरुण पडोळे, पप्पूजी पाटील, सागर महाराज देशमुख, चंद्रशेखर देशमुख, दयाराम बेलसरे, मोहनदादा कारंजेकर महाराज, बापूसाहेब देशमुख, जनार्दन पंत बोथे गुरुजी, भीमराव गोफळे, विश्वास पाठकजी, चंद्रकांत चरणदास इंगोलेजी, हेमंत काळमेघजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आई अंबाबाईला, आई एकविरेला या ठिकाणी मी नमन करतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, संत गुलाबराव महाराज या सर्व संतांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। ही अमरावतीची भूमी ही संतांची भूमी आहे, ही समतेची भूमी आहे, ही मानव मंदिराचा संदेश देणारी भूमी आहे। डेबूचा झाडू, पंजाबरावांचा खडू आणि तुकड्याची खंजिरी सांगणारी ही अमरावतीची भूमी आहे। या भूमीला या ठिकाणी मी प्रणाम करतो, नतमस्तक होतो। माझ्या करता ही भूमी याही करता महत्वाची आहे। अमरावतीचा भाचा आहे मी, माझे मामा अमरावतीचे आहेत, माझी आई अमरावतीची आहे। त्यामुळे जेवढं प्रेम नागपूरवर आहे तेवढंच माझं प्रेम अमरावतीवर आहे बंधू भगिनींनो। आणि म्हणूनच आज अमरावतीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नवनीत राणा यांना निवडून देण्याकरता, आपले आशीर्वाद मागण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो। आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी ज्यांनी या देशामध्ये 370 कलम रद्द केला ते भारताचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शाह आले। त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करा। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। या देशाचं कणखर नेतृत्व आदरणीय अमित भाई शहा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी साहेबांना विनंती करतो की महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतिमेचं पूजन माननीय अमित भाई शहांसमवेतच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे खासदार नवनीतताई राणा, रविभाऊ राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील साहेब, खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब या ठिकाणी पूजन करतायत। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। ज्यांचं आपण या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत होतो त्या देशाचं नेतृत्व आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी हजर झालेले आहेत। मी उमेदवार आणि खासदार नवनीतताई राणा आणि खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांना विनंती करतो की आपल्या देशाचं कणखर नेतृत्व असे अमित भाई शहा यांचं हे द्वय खासदार स्वागत करतील। आणि तत्सोबतच माननीय आमदार रविभाऊ राणा, माननीय आमदार प्रवीण भाऊ पोटे पाटील
हे सगळेजण महोदयांचं भगवान श्री हनुमंताची गदा देऊन सुद्धा या ठिकाणी साहेबांचं स्वागत करत आहेत. बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग, जय श्रीराम. यासोबतच प्रवीण भाऊ पोटे पाटील आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करत आहेत आणि आदरणीय रवी भाऊ राणा हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत करत आहेत. मंचावर उपस्थित सगळीच मंडळी स्वागतार्ह आहे, पण वेळेच्या अभावी मी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि यानंतरच वेळ न घालवता आपल्याला मार्गदर्शन ज्यांचं ऐकायचं आहे मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की साहेबांनी आपलं भाषण या ठिकाणी पूर्ण करावं. आपल्या सर्वांकरता आनंदाची गोष्ट आहे की या देशाचे कणखर गृहमंत्री ज्यांनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये 370 कलम हटवून काश्मीरचं पूर्ण विलीनीकरण केलं ते आमचे अमित भाई शहा यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करा. बंधू भगिनींनो, निश्चितपणे मी हे म्हणू शकतो आजपर्यंतच्या अमरावतीच्या इतिहासात प्रधानमंत्री मोदीजींची सभा सोडली तर सायन्स कोर ग्राउंडवरची सगळ्यात मोठी सभा ही आज होते आहे. तुमची उपस्थिती हे निश्चितपणे या ठिकाणी सांगते आहे की नवनीत राणा या प्रचंड मताने निवडून येणार आहेत. मी आज जास्त वेळ घेणार नाहीये. आपल्याला मुख्यमंत्र्यांना ऐकायचंय, आपल्याला अमित भाईंना ऐकायचंय, पुढे अजून सभा देखील व्हायच्यात. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, ही निवडणूक साधी निवडणूक नाहीये, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. हा देश कोणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करायची निवडणूक आहे. एकीकडे देश गौरव, विश्व गौरव माननीय नरेंद्र मोदीजी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. फैसला तुम्हाला करायचा. अरे मोदीजींसोबत एकनाथरावजी शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, कवाळे साहेबांची पिरिपा आहे, त्या ठिकाणी जानकरांची आपली रासपा आहे, आपली मनसे राज ठाकरेंची आहे. वेगवेगळे पक्ष सगळे सोबत येऊन आपली महायुती आहे आणि त्या ठिकाणी राहुल गांधींची खिचडी आहे, 26 पक्षाची खिचडी आहे. राहुल गांधींना त्यांच्या खिचडीतले लोक देखील नेता मानायला तयार नाही आहेत. परवा त्या कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले राहुल गांधी हे अपरिपक्व आहे, इमॅच्युअर आहे, हे देशाचं नेतृत्व करू शकत नाही. त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी राहुल गांधींना नेता मानायला शरद पवारही तयार नाहीत आणि उद्धव ठाकरेही तयार नाहीत. आणि आता तर आमच्या संजय राऊतांनी घोषित करून टाकलं, म्हणाले देशाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहेत. आता मला सांगा, ज्यांचा एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाही ते देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात का? होऊ शकतात का? बंधू भगिनींनो, ज्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कोणीतरी जाईल का? कोणीच जाणार नाही. आणि परवा या ठिकाणी शरद पवार साहेब आले होते
आणि शरद पवार साहेब म्हणाले मागच्या वेळेस नवनीत राणांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी माफी मागतो. अरे पवार साहेब, तुम्हाला माफी मागायची असेल तर याकरता मागा की तुम्ही सातत्याने विदर्भावर अन्याय केला, तुम्ही सातत्याने अमरावतीवर अन्याय केला, तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवलं. आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आला, मोदीजींच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण आलं, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री आली, मोदीजींच्या नेतृत्वात विमानतळाला गती मिळाली, मोदीजींच्या नेतृत्वात मेडिकल कॉलेज या ठिकाणी आलं, मोदीजींच्या नेतृत्वात क्रीडा विद्यापीठ या ठिकाणी आलं, मोदीजींच्या नेतृत्वात पहिलं मराठी भाषा विद्यापीठ आमच्या रिद्धपूरला त्या ठिकाणी आलं. आणि मित्रांनो, या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात विकासाला सुरुवात झाली. त्यामुळे पवार साहेब, माफी तर तुम्ही मागितली पाहिजे, पण जनतेची माफी मागितली पाहिजे की इतके वर्ष राजकारण केलं पण या विदर्भाला मी काही दिलं नाही, म्हणून विदर्भाची माफी मागतो. मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो बंधू भगिनींनो, आताच नवनीत राणा आणि रवी राणा म्हणत होते की आमच्या काही लोकांची घरं बाकी आहेत, काळजी करू नका. मोदीजींनी अजून 12 कोटी लोकांना घरं देण्याचा निर्णय केलाय आणि मोदी आवास योजना आपण सुरू केली आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे. प्रत्येकाला घर मिळेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी विकास आल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, मोदीजी किती संवेदनशील आहेत, आमचे मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत. आपल्याला कल्पना आहे, जगामध्ये युद्धाची स्थिती सुरू झाली, रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं, त्या ठिकाणी अखाती देशाचं युद्ध सुरू झालं. परिणामी काही प्रमाणात आमच्या शेतमालाचे भाव पडले, आमच्या सोयाबीनला आणि कापसाला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली. आम्ही मोदीजींची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये निर्णय घेतला आणि आमच्या कॅबिनेटमध्ये 4000 कोटी रुपये सोयाबीनच्या शेतकऱ्याला आणि कापसाच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय केला. बंधू भगिनींनो, आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेच्या अंतर्गत कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट पैसे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या माध्यमातून येतील आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारं हे देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, बंधू भगिनींनो, नवनीत राणा हे त्या वाघिणीचं नाव आहे जिला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसने केवळ हनुमान चालीसा म्हणते म्हणून 14 दिवस जेलमध्ये ठेवलं, पण ती थांबली नाही. बाहेर आल्यावर तिने पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा दिला. अशा प्रकारची नवनीत राणा या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून मिळाली आहे आणि म्हणून तिच्या कमळाचं बटन दाबलं की नवनीत ताईला तर वोट मिळतच, पण मोदीजींना देखील वोट मिळतं. मोदीजींना वोट देण्याकरता येत्या 26 तारखेला कमळाचं बटन दाबा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. या महाराष्ट्राचा ध्वज आहे भगवा. संत आणि सत्ताधारी हाच भगवा ध्वज घेऊन खांद्यावर नाचत होते. वारकऱ्यांच्या आणि धारकऱ्यांच्या दिंड्यांनाही हाच भगवा ध्वज प्राणाकलिकडे पूज्य होता. कारण हा भगवा ध्वज ज्यांनी इथे सन्मानाने उचलला होता ते हिंदू हृदय सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारस, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय जी एकनाथजी शिंदे साहेबांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतो. माननीय एकनाथजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी प्रभु रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो बजरंग बली की जय. श्रीराम. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि आपले देशाचे कणखर गृहमंत्री
आणि ज्यांचे इरादे फौलादी आहेत असे आदरणीय अमित शाह साहेबांचं या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। देश भर में कल हनुमान जयंती बड़े जोर शोर से मनाई। आपण हनुमान जयंती जोरात में साजरी केली ना। आणि आपले गृहमंत्री राम भक्तही आहेत आणि हनुमान भक्तही आहेत आणि त्याने या देशाचा गृहमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। ते कालपासून आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार करतायत। अमरावती की धरती पर मैं फिर एक बार अमित भाई का तहे दिल से और हृदयपूर्वक स्वागत करता हूं और फिर एक बार उनको शुभकामनाएं देता हूं। अमित भाई का महाराष्ट्र से एक विशेष नाता है, एक विशेष रिश्ता है। वे महाराष्ट्र के दामाद हैं। कुछ नेता हाल ही में महाराष्ट्र में दिखाई पड़ रहे हैं कि अपने बहू के नाम पर उंगलियां मोड़ लेते हैं, लेकिन जाने दो उनको। लेकिन हम दामाद का मान सम्मान करने की महाराष्ट्र की परंपरा को कभी नहीं छोड़ेंगे, क्योंकि महाराष्ट्र एक परंपरा, एक संस्कृति आगे बढ़ाने वाला राज्य है। अमित भाई जैसा हिम्मत वाला और कर्तव्यनिष्ठ दामाद महाराष्ट्र का होने की वजह से हमें सबको गर्व और अभिमान है। नवनीत राणा जी बरोबर आहे ना, आपल्याला गर्व आहे। आणि महायुति के उम्मीदवार नवनीत राणा भी हनुमान भक्त है और रवि राणा भी है। हनुमान चालीसा पढ़ने पर अभी देवेंद्र जी ने कहा, हनुमान चालीसा पढ़ने पर इन पर देशद्रोह का मामला दर्ज हुआ। कैसी सरकार, कौन सी सरकार और क्या करने जा रही थी सरकार? और दोनों पति पत्नी को 14 साल उन्होंने जेल में रखा, लेकिन 14 साल नहीं 14 दिन अरे 14 साल को भी नहीं डरेगी हमारी बहन। 14 दिन जेल में रहने के बाद फिर एक बार उन्होंने जय श्री राम का नारा दिया। ऐसे नवनीत राणा के लिए आप लोग यहां उपस्थित हैं। रावण की तरह अहंकारी सरकार ने एक कार्रवाई की हुई थी। हनुमान ने अहंकारी रावण की लंका जला दी थी और आप लोगों को, अमरावती की जनता महाविकास आघाड़ी के रावण रूपी लंका को आने वाले 26 तारीख को जलाकर राख कर देगी। और नवनीत राणा रिकॉर्ड मत से चुनकर आएंगे, यह विश्वास मैं यहां पर दिलाने आया हूं। और इसकी मुझे पूरी गारंटी है कि इतनी विशाल सभा में आप यहां इकट्ठे हुए भरी धूप में हमारे गृह मंत्री जी को सुनने, उन्हें देखने यहां आए हो, और इसलिए 26 तारीख को ये पूरा पुण्य का काम आप जरूर करोगे, ये मुझे पूरा विश्वास है। अमित भाई को देखने के बाद, मिलने के बाद हमें ऊर्जा तो मिलती है, प्रेरणा भी मिलती है, लेकिन एक हिंदी की एक कहावत भी याद आती है, सफल लोग कोई अलग काम नहीं करते, वे बस अलग तरीके से काम करते हैं। और अमित भाई के काम करने का तरीका भी ऐसा ही है। एक बार ठान लिया तो पीछे नहीं हटते। उनके जैसे मैंने कहा इरादे भी फौलादी है। एक बार जो सोच लिया
और जहां लोगों की सोच खत्म होती है वह अमित भाई की सोच और काम शुरू हो जाता है। ये इसका अनुभव मैंने खुद लिया हुआ है और इसलिए अमित भाई की दूरदर्शिता में एक ताकत है। इसलिए वे देश की दिशा बदलने वाले मजबूत निर्णय मोदी जी के नेतृत्व में ले पाए हैं। कुछ लोग इस भ्रम में थे कि कश्मीर में धारा 370 को हटाना नामुमकिन है, कभी संभव नहीं, लेकिन प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में अमित भाई की असीम इच्छा शक्ति के कारण यह संभव हुआ। कुछ लोग कहते थे दंगे होंगे, कश्मीर जलेगा, लेकिन क्या हुआ का कुछ? अमित भाई ने ऐसा चक्कर और ऐसा जादू चलाया, सब शांति से एकदम हमारा कश्मीर हमारे साथ आ गया और हमारे देश का नंदनवन फिर एक बार हमारे देश की मुख्य धारा से जुड़ गया, शामिल हो गया। इसका पूरा पूरा जो श्रेय अमित भाई को जाता है। और वर्षों तक उग्रवाद के साये में रहे कश्मीर आज विकास की राह में दौड़ रहा है, विकास की ओर जा रहा है। ये हमारे देश के लिए गौरव की बात है। हम कश्मीर में महाराष्ट्र भवन बना रहे, हमें जगह भी मिल गई, लेकिन उमर अब्दुल्ला यहाँ पर मुंबई में आए थे, बोले हम यहाँ पर महाराष्ट्र भवन नहीं बनने देंगे। अभी हमारे साथ मोदी जी भी है, हमारे साथ अमित भाई भी है, तो कौन रोकेगा महाराष्ट्र भवन बनाने के? और कलानगर का एक अब्दुल्ला उमर को अपने कंधों पर लेकर नाच रहा है, घूम रहा है। ये तेना माहित नहीं पड़णार काय? ठीक है, ऐसे रहने दो। हम भी देखते हैं कि श्रीनगर में महाराष्ट्र भवन कैसे बनता नहीं। अपने मित्रों को, अपने मित्र दलों को, अपने गठबंधन के पक्षों को, पार्टी को साथ लेकर चलने का प्रयास अमित भाई कर रहे हैं। उनका वचन काले पत्थर की लकीर होती है। मैंने स्वयं इसका अनुभव लिया है। एक बार वो किसी के पीछे खड़े रहते तो चट्टान की तरह खड़े रहते हैं, फिर यह का नहीं सोचते। ये उनकी खासियत है। और वे बंद दरवाजे के पीछे किसी को शब्द भी नहीं देते, उनका सब कुछ खुला होता है। लेकिन सत्ता की लालच में बाबा साहेब की झूठी कसम खाकर हिंदुत्व का गला घोटने वालों को भी अमित भाई कभी छोड़ते नहीं, ना छोड़ेंगे, यह भी मैं बता रहा हूं। और इस देश को महाशक्ति बनाने के लिए एक बार फिर एक बार नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री बनाने की गारंटी इस देश की जनता ने ले ली है। और इसलिए हम सब कहते हैं अब की बार और फिर एक बार। और इसलिए ये मोदी जी का संकल्प पूरा करने के लिए हमारे अमित भाई दिन रात एक कर रहे हैं, दिन रात मेहनत कर रहे हैं। और ये भी मैं कहूंगा, कभी जब अमित भाई राष्ट्रीय अध्यक्ष बने भारतीय जनता पार्टी की, तब से भारतीय जनता पार्टी इतनी मजबूत हो गई, इतनी मजबूत हो गई कि मोदी जी के नेतृत्व में 2014 साल से 10 साल ये एनडीए की भारतीय जनता पार्टी की सरकार देश में कारोबार कर रही है, लोगों को न्याय देने का काम कर रही है। और इसलिए मैं इतना ही कहूंगा, तभी रवि ने कहा, राहुल जी का नाम लिया आपने, अरे भैया मोदी जी चाहिए कि राहुल गांधी चाहिए? तो छोटा दूध पीता बच्चा भी बोलेगा कि मोदी 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 करके पुकार करेगा, क्योंकि मोदी जी ने 10 साल में जो काम किया है, ये कांग्रेस ने 50-60 साल काम नहीं किया, अगले 100 साल भी वो नहीं कर सकते। 50-60 साल का काम
10 साल में करके दिखाने वाले हमारे मोदी जी है। और जो इस देश के खिलाफ आज मोदी जी पूरा जीवन उन्होंने देश के लिए समर्पित किया है, हमारे देश का नाम पूरी दुनिया में रोशन कर दिया है, हमारी अर्थव्यवस्था 11वें पे से 5वें नंबर पे लाई है, तीसरे नंबर पे लाने का संकल्प किया है। और कडी धूप हो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही न बघता या देशाच्या सेवेमध्ये मोदीजी लागलेत। आणि दुसरीकडे थोडी गरमी झाली की थंड हवा खायला परदेशात जाणार आहे युवराज, आणि तिथं जाऊन देशाची बदनामी, आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करणारा राहुल कुठे आणि मोदी कुठे? एक हिमालय कुठे आणि एवढी छोटी टेकडी कुठे? हा फरक आहे। आणि म्हणून स्वप्नात सुद्धा कुणालाही विचारलं तरी सुद्धा मोदींचंच नाव लोक घेतील, कारण मोदींनी या देशाला पुढे नेलेला आहे, या देशाचा विकास केलेला आहे। आणि म्हणून मुंगेरी लाल के हसीन सपने जो देखते हैं, ये 2024 तो क्या 2029 भी नहीं, 2034 में भी आप लोग आने दोगे उसको? इसीलिए उन्होंने अपनी मर्यादा में रहे। अमित भाई, एक सहकारी आंदोलन का आप बारीकी से अध्ययन कर रहे हो। इस देश में सहकारिता से समृद्धि, सहकार से समृद्धि का नारा देश के पहले सहकारिता मंत्री के रूप में आपने दिया है। और अब पैक्स के माध्यम से ग्रामीण इलाकों में वहां पर गरीबों को, किसानों को यहाँ पर फायदा होगा, इसलिए आप काम कर रहे हो। और गृह मंत्री के रूप में देश के पूरी तरह देश की जो सुरक्षा है उसको मजबूत करने का काम आप कर रहे हो। और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि आपकी मेहनत, आपकी लगन, कड़ी मेहनत के वजह से हम देखते, हम जब भी जाते 2-3 बजे तक अमित भाई का काम शुरू रहता है। और इसलिए मैं ये कहूंगा, अमित भाई रोज डायरी लिखते हैं, मुझे विश्वास है कि 2024 की इनकी डायरी के हर पन्ने पर एक वाक्य जरूर लिखा होगा, अब की बार 400 पार। और 4 जून को जब लोकसभा के नतीजे आएंगे तो अमित भाई की अपनी डायरी के पन्नों पर लिखेंगे, अब की बार 400 पार हो गया साकार। और ये हमारे अमित भाई का काम है। और मुझे हमें सबको महाराष्ट्र को गर्व है, नाज भी है। मोदी जी और अमित भाई के विश्वास पे हम महाराष्ट्र में महागठबंधन की गाड़ी फुल स्पीड में दौड़ा रहे हैं। हमारे देवेंद्र जी है, अजीत दादा है, हमारे सब लोग हैं। पूरी तरह जो काम ठप पड़े थे, जो प्रकल्प ठप थे, उन्हें हमने आगे बढ़ाने का काम किया है। कई लोगों के जीवन में नई ऊर्जा भरने का काम किया है। किसान हो, महिला हो, गरीब हो, युवा हो, बुजुर्ग हो, सबके लिए योजना बनाने का काम हमारी सरकार ने किया हुआ है। और इसलिए आज मैं इतना ही कहूंगा कि ये जो 10 साल में देश में हुआ काम और 2 साल में यहाँ पर राज्य में हुआ काम, ये काम के जरिए विकास के मुद्दे पर हम चुनाव लड़ रहे हैं। और इसलिए जनता का विकास मोदी गारंटी पर है, अन्य सभी गारंटी फेल हो चुकी है। देश में एक ही गारंटी चलती है, कौन सी गारंटी है? मोदी गॅरंटी। आणि म्हणून फक्त आणि फक्त देशाचा प्रधानमंत्री होण्याचा मान आणि अधिकार फक्त मोदी साहेबांना आहे, कारण मोदी साहेबांनी या देशाचं नाव लौकिक वाढवलं आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ही प्रगती जी झालेली आहे, ही प्रगती आपल्या समोर आहे। आणि नवनीत राणाजी, आपल्याला मी शुभेच्छा देतो की आपण या जनतेची सेवा केलेली आहे, आपण लोकांचं काम केलेलं आहे। काही लोक जे उभाटा आहे, महाविकास आघाडी आहे, एका महिलेला कुठले अपशब्द वापरतात,
कुठले त्यांचा अपमान करतात. आम्ही जेव्हा गुवाहाटीला होतो तेव्हा आमदारांचा पण अपमान त्यांनी केला, अश्लील भाषा वापरली. अशा लोकांना तुम्ही मतदान करणार का? आणि म्हणून जी जिगरबाज आपली शेरनी वाघीने तिच्या मागे 26 तारखेला खंबीरपणे आपण उभे राहा. एवढंच आपल्याला मी सांगायला आलं. बाकी इकडे तिकडे काही बघायचं नाही. महायुती म्हणजे महायुती. आणि म्हणून सगळे आपली शिवसेनेची ताकद, अडसूळ इकडे आहे अभिजित, शिवसेनेची पूर्ण ताकद या नवनीत राणांच्या पाठीशी उभी करा. आपल्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई, आरपीआय, मनसे, सगळी ताकद आपली एकजूट. आता 2च दिवस आहेत. या 2 दिवसात डोळ्यात तेल घालून आपण काम करा आणि 26 तारखेला नवनीत राणांच्या कमळाच्या बटनाच्या समोर आपण मतदान करा. कमळ निशाणी आपली आहे आणि म्हणून कमळाचं बटन दाबून नवनीत राणा यांना पुन्हा एकदा दिल्लीला पाठवा, एवढीच विनंती आपल्याला करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद साहेब. आम्ही अमरावतीकर आपणाला शब्द सुद्धा देतो, कारण ज्या धर्मयुद्धाचं आपण हे सगळं करतायत, यानंतर आपल्या देशाचे लाडके नेते आदरणीय अमितजी शाह साहेब आपल्याला संबोधित करत आहेत. साहेबांचं जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी आपण स्वागत करूया. मेरे साथ बोलिए, भारत माता की. क्यों भाई, क्या हो गया आप लोगों की आवाज को? मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना है या नहीं बनाना है? 400 पार करना है या नहीं करना है? बहन नवनीत राणा को फिर से सांसद बनाना है या नहीं बनाना है? तो ऐसी आवाज नहीं चलेगी अमरावती वालों. मेरे साथ दोनों हाथ उठाओ, सभी लोग हाथ उठाए. अंत तक विजय के संकल्प की मुट्ठी भीजिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की. जय श्री राम, जय जय श्री राम. एक बार शिवाजी महाराज का जयकारा लगाइएगा. बोलिए जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. मंच पर उपस्थित महाराष्ट्र के, भैया टीवी वाले सारे बैठ जाओ, सेट कर भाई, टीवी वाले सारे सेट कर बैठ जाओ जरा. अमरावती वालों को देखने दो मुझे. अरे बैठ जाओ यार, मैं जिद्दी टाइप का आदमी हूं, बाद में ही शुरू करूंगा. बैठ जाओ. महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी, हमारे नेता और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, श्री प्रवीण पोटे जी, अनिल बोंडे जी, विश्वास पाठक जी, रवि राणा जी, प्रकाश भारसाकडे जी, बापू साहेब देशमुख जी, प्रताप दादा अडसर जी, मोहन दादा करंजेकर जी, श्री जनार्दन पंत जी, श्री दयाराम झिरगा बेलसेरे जी, श्री साई राजेश मोरडिया जी, और आज जिनको जिताने के लिए मैं आया हूं, हमारी लोकप्रिय प्रत्याशी बहन नवनीत राणा जी और रामदास तड़स जी. और आज अमरावती में इतनी बड़ी संख्या में आए हुए प्यारे भाइयों बहनों और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, आप सभी को नमस्कार.
सबसे पहले मैं अंबा देवी मंदिर आई एकवीरा देवी को सर झुकाकर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। महाराष्ट्र की भूमि पर आया हूं, जिन्होंने फिर से एक बार इस देश को हिंदू पद शाही देने का काम किया। वो इतिहास के अमर पुरुष छत्रपति शिवाजी महाराज को मैं प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। महात्मा ज्योतिबा फूले, क्रांति ज्योति सावित्रीबाई फूले, जिन्होंने संविधान दिया, ऐसे हमारे बाबा साहेब आंबेडकर जी और वीर सावरकर को मैं प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। भाई और बहनों, अभी मैं अपील करने वाला हूं, आप जरा जोर से हाँ ना बताइएगा। मैं आज अमरावती में कहने आया हूं कि नवनीत राणा के नाम के सामने कमल का निशान है, वो कमल के निशान पर आप वोट देंगे क्या? अरे जोर से बोलो, देंगे क्या? देखो भाई, नवनीत राणा के नाम के सामने कमल के निशान पर वोट देने का मतलब है आपका एक एक वोट नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाने जा रहा है। आपका एक एक वोट इस देश को आतंकवाद से, नक्सलवाद से मुक्त करने के लिए जा रहा है, और आपका एक एक वोट इस देश को संसार में तीसरे नंबर का अर्थतंत्र बनाने के लिए जा रहा है। और भाइयों और बहनों, आपका एक एक वोट देश प्रेमी और देश विरोधियों की लड़ाई में देश प्रेमियों के पक्ष में जा रहा है। आपका एक एक वोट परिवार का राज्य चाहने वाले और राम राज्य चाहने वालों के बीच की लड़ाई में राम राज्य के पक्ष में आपका एक एक वोट जा रहा है। भाइयों और बहनों, 10 साल में नरेंद्र मोदी जी ने इस देश के विकास के लिए ढेर सारे काम किए हैं। कई सारे काम है, मगर कुछ काम ऐसे हैं जो मोदी जी के अलावे हो ही नहीं सकते। अमरावती वालों, बताओ मुझे, अयोध्या में राम मंदिर बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? अरे जोर से बोलो, बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? एक कांग्रेस वाले 70 साल तक राम मंदिर को अटकाते रहे, भटकाते रहे, लटकाते रहे। मोदी जी ने 5 ही साल में केस भी जीता, भूमि पूजन भी किया और प्राण प्रतिष्ठा कर जय श्री राम कर दिया। और भाइयों बहनों, देखिए, ये अपने आप को शिवसेना के अध्यक्ष मानने वाले उद्धव ठाकरे जी को निमंत्रण दिया। ये नकली शिवसेना अध्यक्ष प्राण प्रतिष्ठा में नहीं गए सोनिया गांधी के डर से। शरद राव को भी निमंत्रण दिया, उन्होंने कहा तबीयत खराब है, मैं नहीं जाऊंगा। अब भाई, चुनाव में कैसे घूम रहे हो? जाना चाहिए था, नहीं जाना चाहिए था? अरे राहुल बाबा को भी निमंत्रण दिया। अभी अमरावती आए, राहुल बाबा, अमरावती में कोई सुनने वाला नहीं है, पहले अयोध्या जाकर दर्शन करने आओ तो कोई देश में आपको सुनेगा। इन लोगों ने मंदिर को तो रोक कर रखा, प्राण प्रतिष्ठा में न जाकर भगवान प्रभु श्री राम का अपमान करने का काम इन्होंने किया है। भाइयों और बहनों, मोदी जी ने केवल राम मंदिर नहीं, औरंगजेब ने तोड़ा हुआ काशी विश्वनाथ कॉरिडोर बनाया, आपदा में बर्बाद हुए
केदार धाम और बद्री धाम का पुनरुद्धार किया और सोमनाथ का मंदिर भी फिर से सोने का बन रहा है। मोदी जी ने हमारे मान बिंदुओं का सम्मान करने का काम। भाई और बहनों, मुझे बताओ, एक कश्मीर हमारा है या नहीं है? अरे जोर से बोलो, है या नहीं है? एक खड़गे साहब कहते हैं महाराष्ट्र और राजस्थान वालों का कश्मीर से क्या लेन देन। भाइयों बहनों, मैं खड़गे साहब को अमरावती की इस पवित्र भूमि पर बताने आया हूं। श्रीमान खड़गे, कान खोलकर सुन लो, महाराष्ट्र का बच्चा बच्चा कश्मीर के लिए जान देने के लिए तैयार है। भाई और बहनों, माताओं, मुझे बताओ, धारा 370 हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? जोर से बोलो, हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? ये सारे लोग धारा 370 को अनौरत संतान की तरह 70 साल कैद गोदी में बिठाए रखे। 5 अगस्त 2019 को मोदी जी ने धारा 370 को समाप्त कर दिया। अरे राहुल बाबा अभी आए थे कुछ समय पहले ही, 2 घंटा पहले, वो मुझे कहते थे, पार्लियामेंट में मैं बिल लेकर खड़ा हुआ, वो बोले धारा 370 मत हटाइए, मत हटाइए। मैंने बोला क्यों ना हटाए भला? तो उन्होंने कहा धारा 370 हटाओगे तो खून की नदियां बह जाएगी। राहुल बाबा, 5 साल हो गए, खून की नदियां छोड़ो, किसी की कंकर चलाने की हिम्मत नहीं है, कंकर चलाने की। माताओं, भाइयों, बहनों, मोदी जी ने धारा 370 को समाप्त कर इस देश से आतंकवाद को समाप्त कर कश्मीर को हमेशा के लिए भारत का बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। भाई और बहनों, ज्यादा समय नहीं बचा है। अभी अभी यहां पर शरद पवार जी आए थे। उन्होंने कहा मैंने बहन नवनीत राणा को सपोर्ट किया था, इसलिए मैं अमरावती वालों का माफी मांगता हूं। मैं पवार साहब को कहना चाहता हूं, पवार साहब इतने साल तक कृषि मंत्री रहे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री रहे। मेरे विदर्भ में हजारों किसानों ने आत्महत्या करी, आपने विदर्भ की सिंचाई के लिए कुछ नहीं किया। माफी मांग रही है तो विदर्भ के वो मृत किसानों के परिवारों की माफी मांगे, उनकी विधवाओं की माफी मांगे। मैं आज आपको बताता हूं, भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकार ने महाराष्ट्र के विदर्भ क्षेत्र के जल प्रबंधन के लिए ढेर सारे काम किए हैं। 89,000 करोड़ की वैनगंगा नलगंगा इंटरलिंक परियोजना देवेंद्र फडणवीस ने शुरू की है। विदर्भ के नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाल, अकोला और बुल्ढाना के 3,71,000 हेक्टेयर किसानों को आज सिंचाई का फायदा मिलेगा। आलेवाड़ी लघु सिंचाई प्रोजेक्ट, पैनगंगा नदी प्रोजेक्ट और अकोला शहर के वाटर सप्लाई स्कीम के प्रोजेक्ट को भी हमने शुरू किया है। भाई और बहनों, एक कांग्रेस पार्टी एक अफवाह फैला रही है कि भारतीय जनता पार्टी को 400 सीट मिलेगी तो आरक्षण चला जाएगा। मैं आज स्पष्टता कर देता हूं, भारतीय जनता पार्टी ना आरक्षण को जाने देगी ना हटाएगी। ये नरेंद्र मोदी का गारंटी है, नरेंद्र मोदी का गारंटी। अरे कांग्रेस वालों, झूठ क्या बोलते हो?
हमें बहुमत मिला, हमने बहुमत का उपयोग 370 हटाने के लिए किया, ट्रिपल तलाक हटाने के लिए किया, सीए लाने के लिए किया। मुझे बताओ भाई और बहनों, ये ट्रिपल तलाक जाना चाहिए या नहीं जाना चाहिए? अरे जोर से बोलो, जाना चाहिए या नहीं जाना? ये कांग्रेस पार्टी कहती है हम आएंगे तो ट्रिपल तलाक को वापिस लाएंगे। अरे राहुल बाबा, काहे को शेख चल्ली के स्वप्न देखते हो? आपको ना आना है ना ट्रिपल तलाक को फिर से आना है। ये भारतीय जनता पार्टी का मुस्लिम माताओं बहनों को कमिटमेंट है कि इस देश में कभी भी ट्रिपल तलाक नहीं आ सकता। भाई और बहनों, बारिश शुरू हुई है, मैं लंबी बात करना नहीं चाहता। अमरावती के लिए हमारी बहन नवनीत ने ढेर सारे काम किए हैं। 750 करोड़ का सड़कों का काम, 500 करोड़ का अर्बन डेवलपमेंट का काम, 77,000 घर पूर्ण किए, 6 लाख लोगों को आयुष्मान भारत का फायदा मिला, 38 लाख कोरोना के टीके लगे, 1,60,000 गैस के कनेक्शन बांटे, 2 लाख घरों तक नल से जल पहुंचाया, 3 लाख किसानों को हमने किसान सम्मान निधि दिया और बांडूरा गांव में रेलवे वैगन फैक्ट्री भी बनी। अंत में मैं एक ही बात कहना चाहता हूं, ये अद्भुत नजारा देखिए, बारिश में सर पर कुर्सी रखकर लोग मोदी जी के लिए भीगने को तैयार है। भाई और बहनों, मोदी जी की इस लोकप्रियता को कोई नहीं पहुंच सकता। और भाइयों बहनों, मैं अंत में इतनी ही बात कहना चाहता हूं कि हमारे यहां उमेश कोले की हत्या हुई, ये सो कॉल्ड हिंदू हित रक्षक उद्धव ठाकरे ने कुछ नहीं किया था। उद्धव बाबू, आपने तो बाला साहब के सारे संस्कार छोड़ दिए। मैं आपको बताता चाहता हूं, हमारे एकनाथ शिंदे जी बाला साहब के संस्कार को लेके आगे बढ़े हैं और महाराष्ट्र में अब हमारी सरकार है। एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस की सरकार है। अब कोई उमेश की हत्या नहीं हो सकती, किसी की हिम्मत नहीं है। भाई और बहनों, मुझे जोर से बताओ, आने वाली 26 तारीख को कमल के निशान पर बटन दबाएंगे क्या? कुर्सी लेकर खड़े वो भी बोलो दबाएंगे, जरा कुर्सी उठाकर बोलो दबाओगे? भाई और बहनों, नवनीत राणा के नाम के सामने कमल का निशान है, उसको बटन तो दबाना है, मगर अमरावती वालों इतनी जोर से दबाना है कि बटन अमरावती में दबे और करंट इटली में लगे। मेरे साथ बोलिए, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। इतनी बारिश में सर पर कुर्सी लेकर मोदी जी और बहन नवनीत राणा का समर्थन करने के लिए अमरावती वालों का बहुत बहुत धन्यवाद, आभार। वंदे मातरम। गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।